आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। सरकार देणार की नाही? सरकार असं किती देणार? आमची मुलं शेतकरीची मुलं किती आम्हाला नोकरी आहेत का? मुलांची नोकरी लावून देणार, आमची शेती नाही द्या। शक्तीपीठ महामार्गाविषयी काय प्रतिसाद आहे? शक्तीपीठ मार्गाची जर गरज असेल तर केले पाहिजे। लोकांचं जर जास्त नुकसान होत असेल तर तिची काही गरज नाही आहे। हे नको आहे शक्तीपीठ आमच्या जमिनीच्या पुऱ्या आम्ही जमिनी गेलं तर खायचं काय? जय महाराष्ट्र मंडळी, केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आहोत मुरगुड ह्या शिवतीर्थावरती आणि आज आहे मंगळवार आणि मंगळवार म्हटलं तर मुरगुडचा बाजार असतो। विविध प्रकारचे शेतकरी बंधू आज इथं माळं विकायला येतात आणि तसं म्हणाल तर पंचक्रोशाची लोक आज इकडे आपल्याला पाहायला भेटतात। तर आज आपण असंच एक मुद्द्यावरती आपण त्याची संवाद साधणार आहोत। मागील वेळी आपण बघितलं की शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आपण घेतला होता, यंदा आपण पीएम किसान योजनेच्या विषयी आणि शक्तीपीठ महामार्गाविषयी शेतकरी बंधूंचं काय म्हणणं आहे, काय त्यांचा प्रतिसाद आहे, आज आपण जाणून घेऊया। ओके मध्ये आहे। बरं, नाव कसं आपलं? नाव माझं बापू टुकडे। बरं, आता पीएम किसान योजनेचा जो मुद्दा आहे आणि त्याविषयी आपले संवाद साधतो, आपण लाभ घेतलाय का नाही? आम्ही लाभ घेतलेला। कसं वाटलं मग? चांगलं वाटलं। पैसे आले म्हणा? पैसे आले। काय सांगाल, कशी आहे योजना मग? योजना चांगली आहे। बरं, शक्तीपीठ महामार्ग आपल्याला माहित असेल होणार आहे, काय मत आहे तुमचं त्यावर? आमचं मत आहे शेतकरी जमिनी थांबवाव्या। बरं, शक्ती मार्गाचा मार्ग वेगळा काढावा। लोकांचं म्हणणं आहे की रस्ता होणार चांगला, वाहतूक जवळ पडणार। नाही नाही नाही, हे चुकीचं आहे। आम्हाला हे नको आहे शक्तीपीठ आमच्या जमिनीच्या पुऱ्या आम्ही जमिनी गेलं तर खायचं काय? बरोबर आहे। आम्ही जमिनी जरी गेली आम्ही खायचं काय? आम्ही जगायची जमीन त्याच्यावर। सरकार आहे की हो देणार की जमीन तुम्हाला? आज काय देणार सरकार आम्हाला? किती देणार देऊन? आणि पैसा जो आमच्याकडे थांबणार का? अजिबात नाही। पैसा आमच्याकडे थांबणार नाही। पैसा आला नाही गेला। तर शक्तीपीठ महामार्ग तो जो आहे, तर तसं बघायला गेलं की आपल्या भावाच्याच सरकारच्या वेळी घेतलेलं त्यांनी श्री गणेशांवरती, काय वाटते मग व्हायला पाहिजे का नको? आम्हाला शेतकऱ्याला नको आहे। का करत? अहो आम्ही गरीब माणसं, आम्ही खायचं काय? शेती गेल्यावर काय करायचं? सरकार देणार की अहो नाही? सरकार असं किती देणार? आमची मुलं शेतकरीची मुलं किती आम्हाला नोकरी आहेत का? मुलांची नोकरी लावून देणार, आमची शेती नाही द्या। मग काय व्हायला पाहिजे का नको? मग आम्हाला नको आहे शेतकऱ्याचा। आम्ही शेती गेल्या आम्ही काय खायचं? शेतकरी म्हणून काय अपेक्षा आहे तुमच्या? आमची अपेक्षा आम्हाला रस्ता नको आहे। नाव माझं प्रशांत पांडुरंग हळदकर। बरं, पीएम किसान योजनेविषयी आपण काय सांगाल? पीएम किसानचे आत्तापर्यंत जे हप्ते आले ते मला रेग्युलर मिळाले। त्यात पैसे काढण्याची किंवा येण्याची कोणतीही अडचण नाही। म्हणजे लाभ वगैरे भेटलाय? फॉर्म वगैरे घेतलाय। कसं वाटलं मग? बरं आहे, पण ह्याच्यामध्ये काहीतरी अजून सरकारने थोडीफार वाढ केली पाहिजे। मग ते पैसे काढताना काय आपल्याला अडचण वगैरे? कधीही अडचण आली नाही। प्रत्येक वेळी ज्यावेळी येते त्यावेळी 2000 रुपयाची लागवड घेतोय, उसाला टाकतोय, काम होत आहे। एक शेतकरी म्हणून आपल्याला प्रश्न विचारतो, शक्तीपीठ महामार्गाविषयी काय प्रतिसाद आहे? शक्तीपीठ मार्गाची जर गरज असेल तर केले पाहिजे। लोकांचं जर जास्त नुकसान होत असेल तर तिची काही गरज नाही आहे। आता सुद्धा लोक देवाला येतातच, शक्तीपीठाला जातातच, त्यांची काही अडचण झालेली नाहीच आहे। पण सरकार देतो म्हटले नव्हे, गरज असेल तर द्या, नसेल तर काही गरज नाही आहे। नाव कसं आपलं? कृष्ण तुकाराम खाडे केंद्रे। पीएम किसान योजनेचा लाभ भेटलाय काय? घेतलाय। काय सांगाल त्याविषयी? काय सांगायचं, शेतकऱ्यासाठी चांगली स्कीम आहे। पैसे आले म्हणा? आले आले। पैसे काढताना शेती संदर्भात काय तुम्हाला अडचण वगैरे नाही, योजना चांगली आहे? चांगली आहे। तर आपल्याला शक्तीपीठ महामार्गाविषयी काय माहिती आहे का? तर काय वाटतंय, व्हायला पाहिजे का नको? नको पाहिजे। शेतकऱ्यांच्या जमिनी जायचं असेल तर शक्ती महापीठ म्हणून चालत नाही। अहो खरं सरकार जमीन देणार म्हणते की? सरकार जमीन देणार म्हणते की? जमीन सरकार कुठे देणार? बदली देणार आहे? बदली दिला असेल चालणार की? बरं, आपली काय अपेक्षा आहे शेतकरी म्हणून? तर शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या योजना, कर्जमाफी हे व्हायला पाहिजे। शेतकरी अडचणीत नको त्या उद्योगपतींच्या कर्जमाफी होत्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही। शेतकरी अडचणीत आहे आणि कर्जमाफी होणार म्हणून शेतकऱ्यांनी पैसे भरलेले नाहीत बँकेतनी। व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे कर्जमाफी। पीएम किसान योजनेचा लाभ घेतला ते नाही? मला मिळाले, 20,000 मिळाले आले, तर त्यानंतर आत्ताचा याय नाहीत। पैसे काढताना शेती संदर्भात काय अडचण वगैरे? शेती संदर्भात शेतकरी पूर्ण अडचणीच आहे। शेतकरीचा माल कसा आहे, आला वागतो आलं काय आलं, कुजला वारण पडला, अडचण येते सगळी। अजून काय सांगता योजनेविषयी?
योजना चांगली आहे, खरं सरसकट शेतकऱ्यांना मी म्हणतो हाय ते असू देत, खरं वेळच्या वेळेला मिळणं गरजेचं आहे. बरं, बाकी आहे. शेतकरी म्हणून एक प्रश्न विचारतो, बोला की. शक्तीपीठ महामार्गाविषयी आपल्याला काय माहिती आहे? कुठलं म्हणताय? शक्तीपीठ महामार्ग जो होणार आहे तर तो म्हणजे शेतकऱ्यांच्या काही जमिनी जाण्याचं हे आहे हां, सांगितलेलं आहे. काय वाटतं आपल्याला, व्हायला पाहिजे का नको? रस्ते व्हायला पाहिजे, रस्ता म्हणजे व्हायला पाहिजे, कारण शेतकऱ्याची जिथे जमिनी जातात तेवढीच असत, तर त्या जमिनीवर तिचा उदरनिर्वाह होईत असेल तर ते शेतकरी काय करायचं? तर सरकार देणार म्हणते. देणार, खरं ते सरकारी भाव देणार, खाणारं बाकीचं लोक खाणार कॉन्ट्रॅक्टदार, आणि बाकीचं शेतकऱ्याच्या पदावर तेवढं मिळणार नाही. आता जमिनीला रोड कटचा भाव 3 लाख 4 लाख 5 लाख झाला आहे, आणि आपली जमीन चालली आहे 60,000 50,000 गुंठा, त्यावेळी शेतकरी अडचण होते, त्याला जायला रस्ता नाही. शेतकरी म्हणून काय आपण अपेक्षा? आमची अपेक्षा काही नाही, शेतकऱ्याच्या मावाला रास्त भाव मिळाला पाहिजे. काका नमस्कार, नाव कसं? माझे नाव संभाजी बळवंत जठार, राहणार वाघापूर तालुका मुदखेड जिल्हा कोल्हापूर. हां बरं, एक प्रश्न विचारतो, PM किसान योजनेचा लाभ घेतला का नाही आपण? घेतला की कसं वाटलं मग? अतिशय चांगलं वाटलं. शेतकऱ्यांना त्या पैशाचा शेत लागण्यासाठी म्हणजे खत वगैरे लागते नाही, त्यासाठी ते पैसे आम्ही वापर केला त्या पैशाचा, आणि ते पैसे वापरत असताना आम्हाला दुकानदार सुद्धा म्हणत की बाबा पैसे आम्ही म्हटलं PM किसान चालले की आम्ही थोडंफार कसना देता होतो, पण आहे ते पैसे घ्या असं आम्ही ते केलं. मग ही योजना शेतकऱ्यासाठी उपयोगी वाटते? वाटते. कसं वाटली मग लाभ घेताना? लाभ घेताना अतिशय चांगलं वाटलं, आणि हे सतत कंटिन्यू चालू राहावं एवढीच अपेक्षा आहे. दुसरी बरं, नोंदणी करताना किंवा पैसे मिळवताना काही अडचणी वगैरे? काही नाही अडचण काय नाही. एक प्रश्न विचारतो, विचारा. शक्तीपीठ महामार्गाविषयी काय आपला प्रतिसाद? शक्तीपीठ महामार्ग विषय असा आहे की एखादा अपुऱ्या जमिनीचा शेतकरी जो आहे, म्हणजे एक थोडीफार जमीन असणार, तो पूर्णतः त्या शक्तीपीठात गेल्यामुळं भूमिहीन होतो, त्याची जमीन अक्षरशः पूर्ण जाते, आणि त्याला जमीन नावाचं काहीच नाही, आणि पूर्ण धरण फायदा काय होईल, एखादा मोठ्या शेतकऱ्यातनं जावं ते सगळा रस्ता त्यांच्यात होऊ शकत नाही, आणि ते धरण फायदा होते. तर आज आपण मुरगुडच्या बाजारपेठेमध्ये फिरून विविध प्रकारे शेतकऱ्यांचा असो किंवा जनतेचा संवाद, आपण आवाज त्यांचा ऐकला की PM किसान योजनेविषयी त्यांचं काय मत आहे, काय सोमत आहे, त्यांना काही अडचणी आल्या का पैसे काढत्यावेळी. तसंच शक्तीपीठ महामार्गाचा विषय निघाला तर काही जणांचे प्रतिसाद आपण ऐकले की शक्तीपीठ महामार्ग व्हावा की नाही, हे सुद्धा आपण आज जनतेकडून जाणून घेतलेलं आहे. अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी KB न्यूजला सबस्क्राईब करा, आणि मंडळी तुमचं काय म्हणणं आहे याविषयी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका अजून एका ग्राउंड रिपोर्टने. तोपर्यंत जय महाराष्ट्र. KB न्यूज सोबत प्रणय मुरगुड.